योजना बंद होतील पण माहिती नाही. नमस्कार, मी संभाजी गायकवाड. स्वागत आहे आपलं योजना दरबारमध्ये. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकरी बांधवाला एकच प्रश्न पडलेला आहे आणि तो सर्वात मोठा प्रश्न आहे. तो म्हणजेच की पीक विमा, जो खरीप पीक विमा आहे, तो आमच्या खात्यामध्ये नेमकं नक्की कधी जमा होणार. आणि कृषी मंत्र्यांनी नुकतंच याबद्दल एक अत्यंत महत्त्वाचं असं उत्तर देखील दिलेलं आहे. पण हे उत्तर ऐकून तुम्हालाही नक्कीच प्रश्न पडेल की प्रशासनाचं नेमकं हे चाललंय तरी काय. चला तर बघूया याच पीक विम्याच्या दीर्घाई मागचं खरं कारण काय आहे आणि सत्य परिस्थिती देखील काय आहे, हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज हे जाणून घेऊयात. तर मित्रांनो, खरं पाहता डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यातच शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणं अपेक्षित होतं. केंद्र सरकारच्या निधीतून निधी देखील तयार आहे आणि राज्य सरकारचा देखील काय आहे, निधी तर तयारच आहे. मग पैसे नेमकं अडकले तरी कुठं? नुकतंच राज्याच्या कृषी मंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण देताना सांगितलं आहे की केंद्र सरकारच्या PMFBY म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना पोर्टलवर काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत, त्यामुळे पीक विम्याच्या वाटपाला उशीर देखील होत आहे. पण मित्रांनो, इथेच सगळ्यात मोठा प्रश्न विरोधाभास दिसून येतो. बघा, 2-3 दिवसापूर्वीच उत्तर प्रदेश सरकारने DBT माध्यमातून एका क्लिकवर लाखो बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा केले आहेत. मग जर राज्याला पोर्टलवर सहज पैसे वाटता येत असेल तर मग फक्त आपल्या महाराष्ट्रासाठी ही तांत्रिक अडचणी कशा काय उभ्या राहतात, हा प्रश्न देखील सर्वांना समजण्यासारखा आहे. पण केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या एकमेकांच्या पोर्टलवर बोट दाखवण्यापेक्षा शेतकऱ्यांना निव्वळ हा वेड्यात काढण्यात येत आहे. दुसरीकडे पीक विमा कंपन्यांची सुद्धा मोठी दीर्घाई सुरू आहे. अजूनही त्यांच्या स्तरावर पीक विमा पॉलिसी तपासणी आणि त्यांचं कॅल्क्युलेशन करण्याची कामे हे नेमकी सध्या बाकीच आहे. मग अशा परिस्थितीत सरकार या पीक विमा कंपन्यांना पाठीशी का घालतंय आणि हा एक अत्यंत मोठा प्रश्न देखील आहे. मग सध्याचं राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील सुरू आहे. जर या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना, नेत्यांनी किंवा यांना यावर जर प्रश्न उठवले किंवा आवाज उठवला तर तांत्रिक अडचणी लवकरच दूर होऊन विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होण्यास सुरू होऊ शकतो. मित्रांनो, याच गोष्टीवर नेमकं तुम्हाला काय वाटतं आणि पीक विम्याची दीर्घाई नेमकं याला जबाबदार कोण आहे, नक्कीच आपल्याला कमेंट करून सांगा. आणि शेतकऱ्यांच्या हक्काच्या आणि सरकारी योजनांची अचूक माहितीसाठी आपल्या योजना दरबार YouTube चॅनलला सबस्क्राईब लगेच करा. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त शेतकरी ग्रुप्सवर नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांना ही सत्य परिस्थिती समजेल. आणि या बाबतीतच तुम्हालाही नेमकं काय वाटतं हे आम्हाला कळवा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.